जय महाराष्ट्र। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार रामभाऊ सातपुते, त्याचबरोबर आमचे तालुका प्रमुख सतीशभाऊ सपकाळ, आमचे अकलूज शहर प्रमुख महेशदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक 10 मध्ये आम्ही किरण बाबा गायकवाड त्याचबरोबर कोमलताई भोसले यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि आदर्श निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गावगाडा शांततेत नांदावा, गावातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास व्हावा, गाव तंटामुक्त व्हावं, व्यसनमुक्त व्हावं आणि सुखाने नांदावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमचा लढाऊ कार्यकर्ता जो समाजासाठी अहोरात्र लढतो, किरण बाबा गायकवाड असतील आणि सामाजिक कार्यातून ज्याला भान आहे, ज्याने शालेय विद्यार्थ्यांना वह्या पाट्या पुस्तक असतील त्यांनी वाटप केलेलं आहे, महामानवांच्या जयंतीचं औचित्य साधून ज्यांनी खाऊ वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून अनेक कामं केलेले आहेत, अशा आमच्या कोमलताई भोसले यांना आम्ही निवडणुकीत उभा केलेला आहे। 2021 मध्ये ग्रामपंचायत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायतला निधीही कमी येतोय, म्हणून 2021 मध्ये अनेक सामाजिक चळवळीतल्या आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी आंदोलनं केली, उपोषणं केली आणि नगर परिषद व्हावी म्हणून तो ठराव केला आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या प्रयत्नातून नगर परिषद झाली। नगर परिषद जरी झाल्यानंतर त्यानंतर 4 वर्ष प्रशासक होतं। आमदार निधीच्या माध्यमातून 1,21,00,000 रुपये निधी रस्त्यासाठी आलेला आहे, तरीही रस्त्याची कामं दर्जेदार झालेली नाहीत। त्याचबरोबर जी पाणी पुरवठा केला जातो संपूर्ण गावाला 225 MLT टाकी एवढी मोठे वॉटर सप्लाय जी आपल्याला विजुरीला आहे, त्या ठिकाणी 600 MLTचा टँक व्हावा म्हणून 260 कोटी रुपये दिलेले आहे। आज मला सांगा, गावाच्या विकास प्रश्नावर एवढी कोटी रुपये निधी केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल ही दिला जातोय, परंतु कुठलीही कामं दर्जेदार होत नाहीत। कमीत 100%पैकी 40% सुद्धा निधी वापरला जात नाही, त्यामुळे गावाचा विकास खुंटलेला आहे। आज आम्ही वार्ड क्रमांक 10 आणि 11 मध्ये आम्ही प्रचार करत असताना अशी परिस्थिती निदर्शनास येते की लोकांना 21व्या शतकामध्ये एका सर्वसामान्य वयोवृद्ध आजीच्या घरामध्ये लाईट नाही, दिवसा तिने तेलाचा दिवा लावलेला आहे, त्या ठिकाणी ती त्या तसल्यामध्ये उदरनिर्वाह करते। तिचे वरचं छत पत्रे फाटलेले आहेत, ठिगळं पडलेले आहेत सगळ्या पत्र्याला। अशा पद्धतीने जर राहत असेल तर योग्य परिस्थिती नाही। अरुंद रस्ते झालेले आहेत, वॉटर सप्लायच्या नळामध्ये गटरीचं पाणी जातंय। आता वॉटर सप्लायचं जे कनेक्शन आहे ती वेगळ्या दिशेला पाहिजे आणि गटर वेगळ्या दिशेला स्वतंत्र पाहिजे, तसं न करता दोन्ही कनेक्शन एकत्र असल्यामुळं दूषित पाणी पिऊन लोक आजारी पडत आहेत, अशी परिस्थिती होत आहे।